आज मी महापत्रांना बोलतो करणारच आहे। खूप झाला हा सस्पेन्स। शौनक, तुम्ही त्यांच्याकडे कामाला जाता हे विसरू नका। नाही, मला मान्य आहे हे सगळं काय रहस्य हे शोधून काढायचंय तुम्हाला, पण म्हणजे उगाच थोडक्यासाठी हातची नोकरी नको ना जायला। त्यामुळे जे काही कराल ते शांतपणे विचार करून करा, किंवा मी तर म्हणते एकदाच त्यांचं पुस्तकाचं काम होऊन जाऊ दे, मगच बोला त्यांच्याशी प्लीज। हो ग, मला कळत नाही का तेवढं? तुला नोकरी मिळाल्यापासून आत्ता कुठे आपण स्टेबल होऊ असे होप्स आहेत। डोंट वरी, मी काहीही वेळासारखं वागणार नाही। चल अक्के येऊ का? अगं ये ना अंजे। काय ग अंजे? अगं काय नाही, सहजच आले। तुला ऑल द बेस्ट करायला आले, कामाला चालली ना तू? हो। फार लांब जावं लागतं का ग अक्के? नाही ग, म्हणजे आपल्या एरियात आहे तुझं ऑफिस? नाही। मग नक्की कुठे? का ग? मंजिरीचं ऑफिस कुठल्या एरियामध्ये आहे हे का जाणून घ्यायचंय तुला? नाही, सहज जावं जिजू, म्हणजे कशी जाते, चालत जाते, बसने जाते, सहजच। अगं कोथरूड बस स्टँड जवळ आहे, तिथपर्यंत बसने जाते, मग पायी जाते। मंजिरी चल, आपल्याला उशीर होतो। अहो पण हे सगळं आवडायचं राहिलंय माझं जरा। अगं राहू दे ना, तू जा, मी आवरते, मी आहे ना इकडे। तू आवडशील ना? हा, थँक्यू। चल येते का? हा। हा हॅलो, आओ निघा तुम्ही। अक्की इकडून निघालीये, ती कोथरूड बस स्टँड पर्यंत जाईन आणि तिकडने एकटीच जाते ती। हा निघा तुम्ही। तरी महत्वाचं बघतोय ना मी, तुझं काही चाललंय इरिटेटिंग, युजलेस काम कर। बेबी, तुला नाही वाटत की ग जा न केवढं मोठं नाव आहे, किती कष्ट पडतात ना म्हणायला? शट अप, ग जा न। अरे असल्या लोकांमध्ये अशीच नावं ठेवतात। हा, अरे ग जा न कोणी नाव ठेवलं तुझं? माझ्या आत्याबाईने, आमच्याकडे आत्याच ठेवते ना नाव। मी चतुर्थीला झाला म्हणलो ना, म्हणून माझं नाव गजानन। हो का? बोर नाव आहे, शॉर्ट केलं पाहिजे आपण, है ना? मग कसं हाक मारायला सोपं, हाक मारलं की यांनी काम पण कसं लगेच केलं पाहिजे। टॉमी, आजपासून तुझं नाव टॉमी, सांग तुझ्या आत्याला। म्हणजे असं कसं नाव बदलू शकतो ना साहेब? अहो माझ्या आधार कार्डवर पण हेच नाव आहे। या घरात आम्ही तुला टॉमीच म्हणणार, कळलं ना? आणि इथे जर काम करायचं असेल तर टॉमी अशी हाक मारल्यावर लगेच हो द्यायची। गॉट इट? टॉमी, टॉमी, पुन्हा दिलीस तर नोकरीनं काढी ना? हो नाही साहेब, साहेब तुम्हाला पाहिजे ते म्हणा ना। एक काम कर टॉमी, जा चहा घेऊन ये आणि मॅडमना कॉफी आणि बिस्किट आण। ते सोड नंतर, आता आम्ही जे सांगितलं ते महत्वाचं। गो फेच बॉय, फेच, गो गो। टाइमपास मजा। हा शौनक, हो हो पोहोचलेच आहे। ए पुणे, बघून दार उघड ना। हा, मी तुला बघूनच दार उघडलं। आणि प्रॉब्लेम? तुला फॉलो करतोस का तू? काय पण काय बोलतो रे? हा?
हे काय पण नाही बोलत आहे मी पाहिलं आता तुला तिला फॉलो करताना आणि आय एम शुअर तू खूप आधीपासून फॉलो करतोयस तिला आणि म्हणूनच आता मी फॉलो केलं तुला. आय नो इट डजंट साऊंड रिअली गुड पण दॅट्स नॉट द पॉइंट राईट नाउ राईट. उगाच इंग्लिश झाडू नको कळलं ना. गपचूप निघ इकडनं. बेटा तुला माहित नाही मी कोण आहे असं. नाही बेट्या मला जाणून घ्यायची इच्छाही नाही तू कोण असते कारण असल्या फालतू केसेस मी घेतच नाही मुळात. मला वाटतं तुला माहिती नाही मी मुळात कोण आहे आणि मी काय करू शकतो ते जाणून घ्यायचंय. तुला तो धडा शिकवायला मजा येईल. तर निघतोस का मी. केसची धमकी कोणाला देतो रे. आणि तू काय वकील आहे का तिचं. ते आता जिथे जाते ना ते ऑफिस आहे माझं. मी आहे वकील खरंच वकील आहे. मग वकील असशील ना तुझ्या घरचा कळलं का. हा पब्लिक रोड आहे. मला जे पाहिजे ते करीन मी. त्यामुळे तू गप बसायचं आणि निघायचं. आणि तिची बाजू घ्यायला ती कोण आहे रे तुझी. ती माझी बायको आहे. प्रॉब्लेम. सर गैरसमज झाला माझा. सॉरी. नाही इट्स ओके. जातोयस आता का मी सोडू तुला. नाही मी जातो. अच्छा असा गेम टाकते का ही. मी नाही त्यातली कडीला वाचली. आता बघच तू मंजू मी काय करतो ते. अरे टॉमी टॉमी बिस्किट हवाय. टॉमी सांगितलेलं लक्ष दे ना. हो साहेब आजपासून माझं नाव टॉमी आहे ना. गुड बॉय टॉमी. बिस्किट खाणार नाही. बाय एक काम कर सुमनकडे जा आणि तिला सांग माझ्याकरता चीज ग्रिल्ड सँडविच आणि तू काय खाणार. चीज मशरूम टोस्ट. आणि मॅडम करता चीज मशरूम टोस्ट मिल्कशेक. हे सगळं आमच्या रूम मध्ये पाठवायचं इकडे नाही. कळलं टॉमी. रूम मध्ये जाऊ. तुझा पर टॉमी करून टाकलं रे यांनी. देशमुखांचा वफादार कुत्ता उर्फ गजानन टॉमी. अंजू लिमिट मध्ये राहा कळलं ना. यो टॉमी तर पिसळलेला दिसतोय. इंजेक्शन पाहिजे का टॉमी तुला. हा इंजेक्शन पाहिजे का मी छू छू टॉमी छू. गुड मॉर्निंग. काय मंजिरी मावशी सुरुवात केलीत कामाला. काम करायलाच येते इथे. मग तुझा बॉस म्हणून मला तुला एक ऍडवाइस द्यायचा आहे. रस्त्यातनं चालताना ना आजूबाजूला जरा बघत चालत जा. आय एम नॉट किडिंग. आय एम व्हेरी सिरियस. मी कशीही चाल तुम्हाला काय तसं. नाही मला काय आहे ते मी सांगतो तुला. तू जरी आजूबाजूला बघत नसलीस ना तरी लोक तुझ्याकडे बघत असतात आणि तुला फॉलोही करत असतात. आज फॉलो केलंय उद्या आणखी काय करतील. रस्त्यात काही राडा व्हायला नकोय ना आपल्याला. नाही काय आहे अनय जमिनीशच्या असिस्टंटची कोणीतरी रस्त्यात छेड काढली अशी बातमी होऊन माझी बदनामी व्हायला नकोय मला. सो आय रिक्वेस्ट की प्लीज रस्त्यातनं जाताना आजूबाजूला पहा. एस्पेशली मागे वळून पहा. अहो काय काय बोलताय तुम्ही. फॉलो काय मागे बघून चाला काय. आणि मावशी मावशी काय लावलं मगापासून. मावशी दिसते मी तुम्हाला. अरे तुम्ही मला तुम्ही म्हणता कारण तुम्ही जगात सगळ्यांनाच तुम्ही म्हणता. मी पण तुम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे कारण तुमचं वय माझ्याहून जास्त आहे. तर मी तुम्हाला म्हणतोय मंजिरी मावशी. आता तुमच्या पाया पण पडू का. काय प्रॉब्लेम आहे तुमचा. काय म्हणणं आहे तुमचं. मी तुम्हाला नावाने हाक मारावं हेच ना. ओके अनय 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 बस झालं समाधान. येस थँक्यू सो मच. आय विन. काम करूया आता. मी तेच म्हणत होतो काम करूया आता. तुमची
तुझी मिसेस प्रधानांची जी केस आहे त्याबद्दलचे काही पॉइंट्स तुझ्या नजरेतून मिसआउट झाले, ते सांगू शकते मी? I'm all ears. हा, तर मिसेस प्रधान आणि ते जे HR हेड आहे, झालं संपलं भांडण. तर मी म्हटलं चांगलं चाललं आपलं, जरा वेब सिरीज बंद करावी, तुमची भांडणं बघावी. आता काय, जा तुम्ही, चहा टाकतो. ना नको मागवतो, मला माझ्या हातचा कुठं आवडतो. सुरू करूया. हा, तर मिसेस प्रधान ज्यांनी आचार्यांवर केस केली आहे, कॉफी. अरे वा वा, कॉफी तर एकदम मस्त करायला लागलीस तू. फक्त कॉफीच नाही ग, म्हणजे सगळंच छान जमायला लागलंय तुला. हुशार आहेस तशी तू. मम्मा, खरं खरं सांगा, तुझी मुलगी म्हणून नको, मला क्लिनिंग, वॉशिंग, कुकिंग सगळं नीट जमतंय ना आता? ऍब्सोल्युटली, सगळं छान जमायला लागलंय तुला आता. आता ना मस्त आराम कर. आपण एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन करूया का, तुझा सक्सेस सेलिब्रेट करायला? नो मम्मा, माझं सक्सेस तर शौनकला माझं बदललेलं रूप आवडण्यात आहे. मला तर आता असं झालं, कधी एकदा जाऊन त्याला भेटतेय. ते ओल्ड फिल्म्स मध्ये दाखवतात ना, तसं काहीतरी करायचंय मला. म्हणजे मी शौनकसाठी काहीतरी खायला करेन, हे खाऊन तो खूप खुश होईल आणि माझ्याकडे परत येईल. देव, एकदा सायकॅट्रिस्ट कडे आपण. मम्मा प्लीज, मला एक चान्स दे. आणि तरी तुला असं वाटलं की मला सायकॅट्रिस्ट कडे जायची गरज आहे तर मी जाईन, बट प्लीज लास्ट चान्स. ओके, थँक्यू. हा, चला आता मला माझ्या घरी जायची तयारी करायला हवी. शौनक आज माझ्याकडे बघतच राहणार आहे. सी, या रेकॉर्डिंग मध्ये मिसेस प्रधानांनी असं स्पष्ट म्हटलंय की आचार्यांनी पाठवलेले मेसेजेस त्या डिलीट करत होत्या, कारण त्यांना अशी भीती वाटत होती की ते मेसेजेस कुणीतरी वाचेल. मग हळूहळू ऑफिसमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा होऊ लागली, त्यांच्या चारित्र्याबद्दल बोललं जाऊ लागलं. ही चर्चा सुद्धा मिस्टर आचार्य किंवा त्यांचे सासरे यांच्यापैकीच कोणीतरी पसरवली असणार असं त्यांना वाटतं. त्यामुळे ही जी ॲलिगेशन्स आहेत ना सगळी, ती मुळात सर्कमस्टन्शियल आहेत, त्यामुळे ती कोर्टात स्टँडच होणार नाही. आणि त्या बाईंवर आता एवढे आरोप झालेत म्हणल्यावर त्या मिस्टर आचार्यांबद्दल काही बाई बोलणारच आहेत. सो द मोटिव्ह इज व्हेरी क्लिअर. पण हे जर खरं असेल तर मिसेस प्रधानांनी कोर्टात केसच केली नसते. त्यांची बदनामी होतीये, त्यांचे मिस्टर त्यांच्या पाठीशी नाहीये आणि त्यांच्याकडचे पुरावे वीक आहेत हे माहीत असतं तर त्यांनी कोर्टात जायची रिस्क का घेतली असती? उलट मला तर आता खात्री पटायला लागली की मिस्टर आचार्य आणि त्यांचे सासरे या दोघांनी मिळूनच हे सगळं केलं. एकदा का मिसेस प्रधान वाईट चालीचे आहेत हे सिद्ध झालं की मिस्टर आचार्यांवरचे आरोप सहज पुसून टाकता येतील. किती योगायोग आहे हा. आधी गॉसिप पसरवलं जातं, मग त्यांना अश्लील मेसेजेस पाठवले जातात. मिसेस प्रधानांनी जरी काही रिप्लाय केला असता तरी एकाचं दोन करून त्यांनी पसरवलंच असतं. पण त्या हे सगळं खपवून घेणाऱ्यातल्या नाहीये आणि म्हणूनच त्यांनी लगेचच केस केली आणि म्हणूनच मिस्टर आचार्य आणि त्यांचे सासरे अडकले. मला खात्री आहे हे सगळं ना आधीपासून प्लॅन्ड असणार. नाही, दॅट्स क्वाईट अ व्हॅलिड पॉइंट, गुड जॉब. पण फक्त तू एकच चूक केलीस. कोणती? हे सगळं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते तू विरोधी पक्षाच्या बाजूने केलंयस. आपल्या अशील मिसेस प्रधान नाहीत, मिस्टर आचार्य. म्हणजे मिसेस प्रधान केस हरतील?
ऑफकोर्स. पण मग त्यांना कंपनी नोकरीवरून काढून टाकेल. मिसेस प्रधान प्रेग्नेंट आहे, उद्या त्यांना जॉबही मिळणार नाही, मग काय करतील त्या? तुला माझा मुद्दाच कळत नाहीये. त्यांना जरी पुढे नोकरी नाही मिळाली तरी काय हरकत आहे? ते आता प्रेग्नंट आहेत, 2 महिन्यांनी त्या एनिवे जॉब सोडणार, म्हणल्यावर कंपनीचंही नुकसान होणार. तर आत्ताच त्यांचा जॉब गेला तर सगळ्यांचा फायदाच येतात, नुकसान कोणाचंच नाहीये. सो यू वॉन्ट टू से की ज्या मी तुला तोडतोय जरा. हे यू वॉन्ट टू से वगैरे काय आहे? एक मिनिट, लेट मी गेस. तुला ए किंवा अहो असं काही म्हणणं टाळायचंय म्हणून तू इंग्लिशमध्ये बोलतेस ना? डोंट डू इट. म्हण. मी चुकत असेल असं तुला वाटत असेल तर मला म्हण, ए अनय तू चुकतोयस, माझं नाव अनय आहे. ओके ओके मंजिरी? ओके ओके. तर ज्या स्त्रियांना बाळ होतं त्यांनी नोकरी न करता घरी बसावं का? मूल वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त बाईची असते? एखादा पुरुष घेतो का बाळाला वाढवण्यासाठी सुट्टी? मला तुझं हे म्हणणं अजिबात पटलेलं नाही. आता मी याच्यावर काहीही करू शकत नाही, आणि ह्या कारणासाठी मी माझ्या क्लायंटला हरवणार वगैरे नाहीये. तेही लिगली चुकीचं आहे, माहितीये ना तुला? हो मावशी, इतक्या रागवू नका लगेच. म्हणजे सत्य माहित असून सुद्धा आपण काहीही करू शकत नाही. मी काही करू शकणार नाही असं मी म्हणालो. आपण असं नाही म्हणालोय मी. एवढं नक्की की मी ही केस जिंकणारच, पण म्हणून त्या प्रधानबाईंचं वाईट व्हावं असं काही माझा हेतू नाहीये. सो तू जर असं काही मध्यम मार्ग काढू शकलीस की ज्याच्यात त्या प्रधानबाईंचं नुकसानही होणार नाही पण आपण केसही जिंकू, तर आय एम गेम फॉर इट. गो अहेड. असा उपाय तू जर शोधून काढलास तर मी तुला नक्की सपोर्ट करेन, मार्क माय वर्ड्स. पण हे तुझं तुला करावं लागेल. करू शकशील? हो. देन ओके. तू असा उपाय शोधून काढलास तर मी तुला नक्की सपोर्ट करेन. पण एक लक्षात ठेव, मला केस हरायला आवडत नाही. अनिला, पण मी आशा सोडलेली नाही. काही ना काही सापडेल लवकरच. बरं मी निघू? उशीर झालाय आज खूप. मी सोडायला येऊ तुला? नाही नको, मी जाईन. खरंच विचारतोय उशीर झालाय म्हणून? तुझा नवरा चिडेल मी सोडायला आलो तर? येते. कुमार, तुला काय दाखवायचंय का मला? आता मला सोडून त्या शौनककडे गेली, आता तो पुरत नाही म्हणून जिथं काम करते तिकडे शेण खातेस का? एवढे सगळे चालतात तुला, मग मला का नाही म्हणायचीस? हा, मला का नाही म्हणायचीस? मी हात लावलेला आवडायचा नाही ना, मग कसा लावू हात? कसं लावू? शेवटचं सांगते, पुन्हा माझ्या वाट्याला जायचं नाही. त्या दिवशी सोडला तुला, पुन्हा नाही सोडणार, कळलं ना? त्या दिवशी मंजुरी ओके? कोण आहे माणूस? असाच एक फालतू माणूस आहे. सकाळी हाच माणूस तुझ्या मागे येत होता, तेव्हा त्याला वॉर्न करून हाकलून दिलं होतं मी.
तेव्हा मला वाटलं जनरल सुंदर मुलींच्या मागे लागतात तसला हा प्रकार आहे, पण ते सीम समथिंग पर्सनल. नथिंग रॉंग? नाही काही नाही. मी येते, पुन्हा नाही येणार तू माझ्या वाटेल. उशीर झाला, मी तुला सोडतो, गाडी आहे माझ्याकडे. नाही मी जाईन. थँक्स. आज खूप काम केलं मी. आता मला कामाबद्दल काही बोलायचं नाही ना, घरातलं टेन्शन बद्दल. मला फक्त आपल्या प्रेमाबद्दल बोलायचं आहे. ऑफकोर्स. शौनक, देवयानी प्लीज. कशी दिसते मी? तुला असंच आवडतं ना सगळं? सिम्पल, नथिंग स्टायलिश. तर तुला हवी तशीच झाली मी शौनक. आता तू माझ्याकडे परत यायला हवं. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.